मग हळू मग मी माझा जॉब सोडला, कारण माझं बाळ लहान होतं, 6 महिन्यांची होती माझी मुलगी. खरं तर अभिमान वाटेल की सरिताज किचन हा भारतामधला एकमेव यूट्यूब चॅनल आहे की ज्यांनी एंड टू एंड सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. बिझनेस करायचा म्हणून प्रोडक्ट लॉन्च केला नाही, तर प्रोडक्ट होता म्हणून मी बिझनेस लॉन्च केला. माझ्या यशाची व्याख्या म्हणजे हेच आहे की जे मी ठरवलंय ते लोकांपर्यंत पोहोचतंय का, किंवा ते मी अचीव करू शकते का, हे माझं सक्सेस. एखादं काम फक्त आवडतंय म्हणून ते करत राहतो, मनापासून करतो ना, तर तो सक्सेस आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. मनामध्ये म्हणत राहा की येस मी करणार आहे आणि मी हे करू शकते. घाबरू नका, सुरुवात छोट्यापासून करा, डेफिनेटली सक्सेस मिळेल. नमस्कार. सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातल्या उद्योजिकेचा या शोमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव, पण साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असलेल्या सरिता किचन्समधल्या सरिताताई आज आपल्यासोबत आहे. सरिताताई, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच सिद्धी, मला इथं बोलवल्याबद्दल आणि खरंच मनापासून आभार. खरं तर सरिताताई यांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही आहे, कारण आपण सगळेच ओळखतो त्यांना. पण सरिताताई, यूट्यूब चॅनल ओपन करणं ते बिझनेस वुमनपर्यंतचा प्रवास काय होता, हे आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगा. तसं तर बऱ्याच जणांना आत्ता माहिती आहे, तुलाही माहिती आहे की मी यूट्यूबची जर्नी कशी सुरू केली. म्हणजे अगदी फक्त एक ट्राय द्यायचा म्हणून मी खरं तर हे चालू केलं होतं. पण एक गोष्ट मला प्रत्येक वेळी वाटते, मग ते काम किती लहान असो मोठं असो, की तुम्ही करायला घेतलं ना, तुम्ही मनापासून करा किंवा ते अगदी कोणीतरी सांगितलंय म्हणून करा, तर ते अगदी त्याला 100% द्यायचे. सो मी हे जे करायला सुरुवात केली होती, रेसिपीज शूट करणं, एडिट करणं, ते मी खूप अगदी व्यवस्थित प्लॅन करून त्याला करायला सुरुवात केली आणि लोकांना ते आवडलं, लोकांना सांगण्याची पद्धत आवडली आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. अगदी वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष ज्यांना वेळ लागतो त्यांचं टार्गेट अचीव करण्यासाठी, ते मला अगदी महिन्याभरामध्ये करता आलं. आणि मला वाटतं की त्यामुळं एक अप्रिसिएशन मिळत राहतं ना आपल्याला लोकांकडून, कौतुक. मग तो कुणी असो, लहान मूल असो किंवा अगदी आजी आजोबा असो, कौतुक कोणाला आवडत नाही. आणि मग अगदी मग जोमाने चालू झाले मी याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मला समजायला लागलं की या फील्डमध्ये कसं काम करायचं आहे. म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी आपण सुरुवात केल्या की लगेच सगळ्यांना सगळंच समजत नाही. तर हळूहळू कळत गेलं की मला कुठे कुठे काय बदल करायचे आहेत आणि त्याप्रमाणे मी काम करत गेले. आणि ते माझं एक करिअरच झालं तिथून पुढे. म्हणजे मी स्वतःच डिसिजन घेतला की आता हेच माझं करिअर आहे. कारण स्वयंपाक करणं आणि असं खूप सगळ्या लोकांना घरी जेवायला बोलवणं हे मला खूप आवडतं. म्हणजे अगदी मनापासून करायला आवडतं. आणि स्वयंपाक करताना पण वेगवेगळे प्रयत्न करत राहणं आणि त्यातच मला सक्सेस मिळत होतं. दुसरं म्हणजे मला लहानपणीपासून बोलायला खूप आवडायचं. वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा मला खरं तर रेडिओमध्ये जायची इच्छा होती. तर दोन्ही इच्छा माझ्या एकाच प्लॅटफॉर्मवर पूर्ण होत होत्या. म्हणून मग कुठेतरी एक आपल्याला समाधान मिळतं ना कामाचं, ते कुठेतरी मला मिळत होतं. आणि दुसरं म्हणजे मी जॉब करत होते आणि मला हे सुद्धा माहिती नव्हतं की मॉनिटायझेशन काय असतं, पैसे कसे मिळतात आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी काय लागतं हे माहिती आहे. ते पूर्ण झालं, मी खुश झाले. पण माझ्या अकाउंटवर पैसे आले होते. खरं तर माझ्या बहिणींनी मला सजेस्ट केलेली आयडिया की तू यूट्यूब चॅनल सुरू कर. आणि माझी बहीण म्हणायची, अगं तू अप्लाय केलं का, ते ॲडसेन्स अकाउंट त्याला काढायला लागतं, तू केलं का? मी म्हणलं नाही. म्हणे अगं कर ना, तुला पैसे येतील. मी म्हणलं ठीक आहे ना, ये मिल रहा है बहुत है. कारण मला खूप आवडायचं ते करायला. पण ती म्हणाली अगं कर ना लवकर अप्लाय. मी लिटरली लोक अगदी कधी मी ॲडसेन्स अकाउंट ओपन करते याची वाट बघतात. मी 2-3 महिन्यांनी अकाउंटसाठी अप्लाय केलं आणि माझं पेमेंट आलं. सो मला असं वाटते की मला माहिती होतं की मला एवढा महिन्याला पगार हवा आहे, तो मला मिळत होता. आणि मी बाजूला असं हे काम असं फक्त वेळ मिळतोय तेव्हा करत होते, आवड आहे म्हणून करत होते. कुठेच मी कुठलेही एक्सपेक्टेशन्स ठेवले नाही. तरी मला वाटतं जेव्हा आपण एखादं काम फक्त आवडतंय म्हणून ते करत राहतो, मनापासून करतो ना, तर तो सक्सेस आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. आणि मग नंतर मग हे आता शेवटी काय, मी अप्लाय केलं मॉनिटायझेशनसाठी आणि ॲडसेन्स अकाउंट ओपन झालं. आणि मग मला कळलं की खरंच यूट्यूब आपण जर अगदी मनापासून केलं, तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर एक करिअरचं ऑप्शन असू शकतं. आणि तेव्हापासून मी डिसाईड केलं की हेच माझं करिअर आहे.
आणि मग हळूहळू मग मी माझा जॉब सोडला. मी आधी फूड ऑर्डर्स घ्यायचे, तर ते सुद्धा मी कमी केलं आणि मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून यूट्यूब चॅनल सुरू केलं. कारण माझं बाळ लहान होतं, 6 महिन्यांची होती माझी मुलगी. त्यामुळं म्हटलं एकावरच आपण फोकस करूयात, म्हणजे सगळ्याच गोष्टी बॅलन्स होतील. आणि मग अशी जर्नी सुरू झाली. आणि याच्यामध्ये म्हणशील तर ब्रँडकडे मी वळले कशी, तर झालं असं होतं की लॉकडाऊन सुरू होता आणि त्यामध्ये तुलाही माहिती आहे म्हणजे किती क्रायसिस होते त्यावेळी. म्हणजे कोणाला काय काय चॅलेंजेस आले ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत किंवा आपल्याला माहिती पण नाही आहेत. आपले वेगळे चॅलेंजेस, शेजाऱ्यांचे वेगळे चॅलेंजेस. सो त्यावेळी मला 1-2 कमेंट्स अशा आल्या की ताई आमचा जॉब गेला, माझ्या नवऱ्याचाही जॉब गेला, कळतच नाही आहे काय करायचं. इवन माझ्या घरामध्ये आपल्या ज्या मदतनीस असतात की त्यांनाही वेगळे चॅलेंजेस, त्यांचे फोन यायचे की असं झालं आहे आता काय. म्हणजे एक कळत होतं की सगळीकडेच हे सुरू आहे, पण आपण याच्यासाठी काय देऊ शकतो का, हे कुठेतरी वाटायचं. आणि सहज म्हणून खरं तर मी लहान असताना माझ्याकडे मेस होती. माझ्या आईसोबत खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा मला माहिती होतं, एक अंदाज होता. आणि त्यानंतर मी फूड ऑर्डर्स घ्यायचे. शिवाय भारतामध्ये खूप ठिकाणी राहिलेली आहे, त्यामुळं तिथले वेगवेगळे खाद्यसंस्कृती मला माहिती होती. सो मी ठरवलं की एक व्हिडिओ आपण असा करूयात की ज्याच्यामध्ये आपण असं छान कुठला तरी पदार्थ करू, जो शक्यतो करून आपण फूड ऑर्डर्समध्ये जास्त केला जातो, फूड ऑर्डर्स घेताना. आणि मी बिर्याणीचा व्हिडिओ केला. फक्त मला एवढं माहिती होतं की ज्यावेळी मी फूड बिझनेस करायचे त्यावेळी मला माहिती नव्हतं की प्रॉफिट कसं काढतात. मी हळूहळू त्या गोष्टी शिकत गेले. त्यावेळी मी म्हटलं चला मला अशा कमेंट्स येतात, आपण एक असा एपिसोड करू की ज्याच्यामध्ये बायकांना माहिती असतं की तयार कसं करायचं आहे, पण ते विकायचं कसं हे माहिती नाही आहे. तर मी त्या अनुषंगाने तो व्हिडिओ केला आणि मला त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की मला तसे 50 एपिसोड्स करावे लागले. आमची ती सिरीजच झाली की करा स्वतःचा फूड बिझनेस. आणि त्यामध्ये मी जे काही चॅलेंजेस येतात ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायचे. आणि त्यातून जवळपास 200पेक्षा जास्त महिलांनी किंवा काही पुरुष पण आहेत त्याच्यात, त्यांनी स्वतःचा फूड बिझनेस सुरू केला. आणि बरेच जण आता भेटतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे आम्ही पहिली कमाई करू शकलो, तुमच्यामुळे आता मी हे करते. किंवा काही असेही लोक आहेत की जे म्हणतात की एक एक त्यांचं आडनाव मला आठवत नाही, पण त्यांची कमेंट आली होती त्याच व्हिडिओला की ताई माझंही एक बिर्याणीचं सेंटर होतं आणि ते इतकं चालत नव्हतं, पण तुमच्या रेसिपीप्रमाणे मी केलं तर आता असं वाटतं की तो व्हिडिओ खास तुम्ही माझ्यासाठीच केला होता आणि मला आता खूप चांगलं प्रॉफिट होतं आहे. सो या गोष्टी मग आपल्याला मोटिवेट करतात. आणि त्यात पण एक इन्सिडेंट असा झाला होता माझ्या बाबतीत. जर मी ब्रँडकडे वळायचं ठरवलं तर कसं ठरवलं, तर मी आधी कोस्टलमध्ये खूप राहिले कारण माझा नवरा डिफेन्समध्ये होता, इंडियन नेव्हीमध्ये होता. आणि मग तिकडे 8-9 वर्ष मी कोस्टलमध्ये होते. रिटायरमेंट नंतर आम्ही पुण्यामध्ये आलो. त्यावेळी एकदम क्लायमेट बदललं आणि मला ती हवा सूट होत नव्हती. जवळपास वर्षभर, त्यावेळी मी प्रेग्नंट होते आणि वर्षभर मी दर 15-20 दिवस झाले की आजारी पडायचे. म्हणजे आपल्याला होतं ना की आपण सगळं करू शकतो, पण आपली जर शरीर आपल्याला साथ देत नाही तर आपल्याला मात्र असं नकोसं होतं. तसं काहीसं माझं झालं होतं. त्यावेळी ॲलोपॅथी पण मला सारखं सारखं करायला नको वाटायचं, कारण किती मेडिसिन्स घेणार आपण. सो मी एकदा सहज म्हणून एक आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला एक छोटीशी रेमेडी सांगितली, लाकडी घाण्याचं तेल. ती रेमेडी मी इथं शेअर नाही करणार कारण मी ती पर्सन नाही आहे की ती मी सगळ्यांसोबत शेअर करेन. पण त्यांनी मला एक छोटासा उपाय सांगितला, साधा सोपा होता. आणि त्यातून मला एक आपण म्हणतो ना की चमत्कार होतो, तशी मी खडखडीत बरी झाले. ते सगळं जे काही दुखणं होतं ते निघून गेलं. शिवाय त्यांनी मला हे सुद्धा सजेस्ट केलं की तुम्ही हे तेल वापरायला सुरुवात करा, म्हणजे घरीसुद्धा. अगदी असं नाही की फक्त ही रेमेडी झाली की काम संपलं. रिफाईंड तेलाचे खूप नुकसान आहे हे मला त्यानंतर कळलं. फक्त त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शक्य असेल तर घरामध्ये सुद्धा हे सुरू करा. आणि खरंच मला खूप असे व्हिजिबल चेंजेस माझ्या फॅमिलीच्या कुटुंबात बघायला मिळाले. आणि तेव्हापासून मी वापरायला सुरुवात केली, एक स्वतःपुरतं. पण मला ते पुण्यामध्ये शोधताना अगदी अडचण आली की मला ते कुठं मिळतं हे माहितीच नव्हतं. 1-2 ठिकाणी बघितलं, पण मला परत समजलं की ते लाकडी घाण्याचं नाही आहे, ते फसवतात, असं झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मी म्हटलं मग खरं शुद्ध तेल मी कुठून शोधू. त्यानंतर मग मला एक ठिकाण मिळालं फक्त इतक्या शोधानंतर, आणि मग मी तिथून वापरायला सुरुवात केली. मग कुठेतरी असतं ना बायकांच्या डोक्यात की याच्यातून आपण काहीतरी म्हणजे होईल की चला. तर माझ्या डोक्यात नेहमी यायचं
की जेव्हा मी एका कुठल्या तरी व्हिडिओमध्ये हे मेन्शन केलं होतं की लाकडी घाण्याचं तेल वापरणं किती चांगलं आहे वगैरे वगैरे. कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून एक हेल्दियर आस्पेक्ट देण्याचा मी प्रयत्न करते की तुम्ही प्लास्टिक यूज करू नका किंवा तुम्ही हे वापरू नका, ते चांगलं नाही आहे, ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका. कारण आता एक अवेअरनेस आपल्याला सगळ्यांनाच आलेला आहे की हे का करायचं नाही. तर त्यामध्ये माझ्या डोक्यात हेच आलं की आपण हे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का? आपण हे लोकांना सांगूयात. मी बऱ्याच व्हिडिओजमधनं सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण कमेंट्स यायच्या की आमच्याकडे हे मिळतच नाही. मग माझ्या डोक्यात एक असं रात्री झोपताना की आपण हे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का? म्हणजे फक्त एक ठिणगी होती ती. त्यातून मग आता एवढं मोठं डेअरिंग कुठून करणार ना, घरात कोणाचाच बिझनेस नाही आहे. बिझनेस सुरू कसा करायचा याचं काहीच नॉलेज नाही आहे. कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी, मी पण जॉब केला आहे, माझ्या नवऱ्याने जॉब केला आहे, घरातले सगळे जॉब करणार आहेत. बिझनेस म्हणजे माहितीच नाही. सो मी सहज म्हणून हा थॉट एक आपल्या डोक्यात चालू असतं ना की करायचं पण कसं करू. भीतभीतच नवऱ्याला म्हणला, पण करूयात का? तो म्हणे लिक्विड आयटम आहे हा आणि तू काय पोहोचवणार आहे, म्हणजे तुला माहिती का त्यात किती चॅलेंजेस येणार आहेत किंवा कसं करायचं काय. म्हणजे ठीक आहे, आपल्यापुरतं आपण वापरतोय, ओके, पण लोकांना सांग तू, ते मॅनेज करतील. म्हणजे एक असा थॉट मला त्यांच्याकडून आला. मी म्हणलं नाही, पण एक असतो ना स्त्री हट्ट, मी माझ्या नवऱ्याकडे हा पहिला स्त्री हट्ट म्हणतो ना, हा केला असेल की मला हे करायचं आहे. सो मग मी म्हणलं ठीक आहे, मी थांबले, मी प्रॉपर प्लॅन केला. मी म्हणलं असं नाही जायचं, आपण प्लॅन घेऊन जाऊयात. आपण कसं एखाद्या ब्रँडला किंवा एखाद्या एजन्सीला अप्रोच करायचं असेल तर प्रॉपर एक प्रेझेंटेशन करतो, तसं मी वही पेन घेतलं. एकतर मला वही पेन असं घेऊन छान प्लॅनिंग करायला खूप आवडतं. छान मी प्लॅन केला की आपण कसं काय करू शकतो, आणि मग मी ते घेऊन माझ्या नवऱ्याकडे परत गेले. तर तो म्हणे की बरं ठीक आहे, आपण विचार करू. सो हे कुठेतरी, आणि मग मी कंटिन्युअसली त्याच्या मागे लागले की नाही आपल्याला करायचंय हे. कारण आणि हा बिझनेस करायचा होता बरं का. हा जो ब्रँड सुरू केला, जनरली असं असतं की मला माहिती होतं की माझ्या ऑडियन्ससोबत माझा खूप चांगला कनेक्ट झालेला आहे. लोकांना असं वाटायचं की मी त्यांच्या घरातलीच एक आहे, मी त्यांची मैत्रीण आहे. कारण सांगण्याची पद्धत आहे, रेसिपी दाखवण्याची पद्धत त्यांना आवडायची. शिवाय जी फूड बिझनेस सिरीज केली होती त्यातून खूप कनेक्ट चांगला झाला होता. त्यामुळं मला वाटायचं की हा जो ट्रस्ट आहे ना, तो कुठेतरी तुटायला नको. म्हणून मला असं वाटत होतं की जर ते लोक मला इतकं छान अप्रिशिएट करतायत, त्यांच्यामुळं मी मोटिवेट होऊन करते, तर आपणही त्यांना काहीतरी छान द्यायला पाहिजे. आणि म्हणून हा प्रोडक्ट माझ्या डोक्यात होता. बिझनेस करायचा म्हणून प्रोडक्ट लॉन्च केला नाही, तर प्रोडक्ट होता म्हणून मी बिझनेस लॉन्च केला, म्हणजे सुरू केला. आणि त्यामध्ये खरं तर एकच थॉट होता, USP हीच आहे सरिताज किचनची, की काही पण होऊ दे, क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. कारण एखादं टी शर्ट आहे, चप्पल आहे किंवा कुठलंही एक ॲक्सेसरीज आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज झालं तर कोणालाही हार्म नाही आहे. पण तुम्ही एखादा खाण्यापिण्याचा पदार्थ म्हणजे फूड प्रॉडक्ट आहे, तर त्यामध्ये डेफिनेटली क्वालिटी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं कुठेतरी भीती पण वाटत होती की आपण हे देणार आहे लोकांना, तर सगळं व्यवस्थित बघावं. मग तिथून मग माझ्या नवऱ्याने पण गो दिला फायनली आफ्टर 5-6 मंथ्स. आणि मग त्यानंतर मग आम्ही याच्यातले एक्सपर्टीज शोधले. कारण लाकडी घाण्याचं तेल म्हणजे फक्त असं नाही की मशीनमध्ये बिया घातल्या आणि रगडल्या, असं नाही. तर त्यासाठी वेगळे सीड्स असतात, कुठल्या तेलबिया वापरल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. फक्त मी म्हटलं आपण करू म्हणून चालणार नव्हतं. मग आम्ही दोघांनी, माझ्या नवऱ्याने पण याच्यामध्ये एकदा हो म्हणाला, नंतर मग खूप साथ दिली की मग त्यातले आम्ही एक्सपर्टीज शोधले की कोण आम्हाला याच्यात प्रॉपर मदत करू शकतं. त्यामध्ये पण आम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळाले, पण ट्रान्सपरन्सी जिथं होती ना तिथेच आम्ही गेलो आणि मग आम्ही हळूहळू याच्यावर काम करायला सुरुवात केली. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मला सांगायला खूप खरं तर अभिमान वाटेल की सरिताज किचन हा भारतामधला एकमेव यूट्यूब चॅनल आहे किंवा मी अशी क्रिएटर आहे की ज्यांनी एंड टू एंड सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. कारण बरेच क्रिएटर्स आहेत ज्यांचा स्वतःचा ब्रँड किंवा मर्च असतात, पण त्यांचं असं, बरेच क्रिएटर्स असे आहेत की ज्यांचं एखादी एजन्सी त्यांच्याकडे येते, त्यांचा प्रोडक्ट असतो आणि त्यांच्यासोबत त्यांचा टायअप असतो आणि काहीतरी एक असं असतं की चला त्यांच्यामध्ये काहीतरी एक डील झालेली असते आणि ते प्रोडक्ट लॉन्च करतात. सो इथे असं आहे की कुठलीही एजन्सी ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, जे काय करतं ते एंड टू एंड सरिताज किचन करतं आहे. आणि आम्ही फक्त की आम्ही मॅन्युफॅक्चरर असे शोधलेले आहेत की पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे, क्वालिटी कंट्रोल पूर्ण सरिताज किचनकडे आहे. त्यामुळं आम्हाला ती क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचवता येते आणि कुठेतरी ही USP आम्ही तशीच जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेवटपर्यंत करणार.
ओके. म्हणजे लोकांचा विश्वास त्या प्रोडक्टवर आहे, प्रोडक्ट बरोबर. होतं म्हणून बिझनेस सुरू केला. येस. पण बिझनेस सुरू करताना बरेचसे चॅलेंजेस आले जे तुम्ही आत्ता सांगितले. हो. पण जे काही लाकडी घाण्याचं तेल आहे ते फक्त सोशल मीडियावरती मिळतं. सोशल मीडियावर बरेचसे प्रोडक्ट विकले जातात. पण तुम्ही त्याचा वापर कसा केला सोशल मीडियावरती, म्हणजे प्रोडक्ट विकण्याचा काय रिस्पॉन्स आहे तिकडून? खरं तर आत्तापर्यंत मी तेच सांगितलं की मला इतका छान कनेक्ट झाला आहे माझ्या ऑडियन्ससोबत. ते इतके डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्यामुळं मला जे द्यायचं आहे ते शुद्ध द्यायचं आहे हे तर ठरलेलंच होतं. आणि मी माझ्या रेग्युलर व्हिडिओजमधून त्यांना फक्त सांगते की लाकडी घाण्याची तेलं अशी तयार होतात आणि खरंच त्याचे काय फायदे आहेत हे माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून तर मी एका लाईनमध्ये त्यांना सांगते. तसं तर ते त्यांना समजतंच की त्या प्रोडक्टबद्दल. पण अधेमध्ये आम्ही जे मॅन्युफॅक्चर करतो ना प्रोडक्ट, जनरली कुठल्याही फॅक्टरीमध्ये कोणालाच एंट्री नसते. पण आम्ही जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो त्याचे पूर्ण व्हिडिओज करून मी कधी कधी शेअर करते की हाऊ वी मॅन्युफॅक्चर दिस, जेणेकरून लोकांना ते बघता येतं, ते स्वतः डोळ्यांनी बघतात आणि ते प्रोडक्ट घेताना त्यांना तो विश्वास असतो की ठीक आहे, सरिताज किचन आहे, ती मला रेसिपी सांगते, खूप छान आहे, पण ज्यावेळी घ्यायची वेळ येते थोडा तरी विचार करतो आणि ती ट्रान्सपरन्सी आम्ही जितकी शक्य होईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांपर्यंत ते सोशल मीडियाच्या थ्रू पोहोचवतो. दुसरं म्हणजे हा प्रोडक्ट खरं तर माझा स्वतःचाच ऑडियन्स बेस इतका मोठा आहे की मला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता बरेच प्लॅटफॉर्म्सवर आता तुम्ही स्वतःचं प्रोडक्टची ॲड करू शकता. खूप चांगली पद्धत आहे आणि पण मला तशी गरज आत्तापर्यंत तरी पडली नाही आहे. जो काही आत्ता सेल होतो आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. म्हणजे जे काही माझं ऑडियन्स आहे तिथूनच आम्हाला पूर्णपणे ऑर्गॅनिकली ऑर्डर्स मिळतात. पण हो, जर एखाद्याला कुणाला बिझनेस सुरू करायचा आहे आणि जर तुम्हाला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे तर डेफिनेटली गो फॉर इट. कारण बऱ्याच महिला आहेत ज्यांना बिझनेस करायचा असतो पण माहितीच नसतं की याचा वापर कसा करायचा किंवा मी त्याला ग्रो कसं करू. माझ्याकडे सध्या माझं ऑडियन्स आहे, मी त्यांच्यापर्यंत हे माझ्या चॅनल थ्रू किंवा वेगवेगळे माझे इन्स्टा पेजेस आहेत त्याच्या थ्रू पोहोचवू शकते. पण ज्यांच्याकडे ही ओळख अजून नाही आहे, ज्यांना ओळख निर्माण करायची आहे, त्यांनी डेफिनेटली सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा. कारण सध्या तर ट्रेंडिंग सोशल मीडियाचं आहे. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्ही इंस्टाग्राम पेजेस आहेत, फेसबुकवरून ॲड करू शकतो. मी तर कितीतरी महिला अशा बघितल्यात की ज्यांचा करोडोंचा टर्नओव्हर आहे आणि त्या फक्त फेसबुक थ्रू त्यांचा बिझनेस रन करतात. अशा बऱ्याच महिला आहेत आणि मला तर वाटतं खूप कौतुक वाटतं अशांचं की किती साधा सोपा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून आपण फक्त चॅटिंग करतो, एकमेकांशी कनेक्ट होतो, तिथून बिझनेस सुरू करणं. सो मला वाटतं की जे करतात, मी सध्या ऑर्गॅनिकली सगळ्या गोष्टी करते आहे. जे काही प्रॉफिट आहे ते पूर्णपणे ऑर्गॅनिकली सेल झाला आहे त्याचंच आहे. पण जर मलाही कधी गरज पडली पुढे जाऊन तर डेफिनेटली मी पण त्याचा वापर करेन. आणि खरंच तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही बिझनेस करताय आणि तुम्हाला याचा वापर करायचा तर गो फॉर इट. कारण सध्या ट्रेंडिंग सोशल मीडियाचं आहे, मग ते कुठल्याही बाबतीत असे नका. येस. सोशल मीडियाचा वापर करता करता बिझनेस ग्रो करणं. पण जे घाण्याचं तेल असतं ते खूप डेलिकेट आहे. म्हणजे जर ते सांडलं किंवा काही झालं मग ते घरातून नेण्यापासून आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत काय काय तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागले? बरेच चॅलेंजेस आले. माझा नवरा तर पहिल्यांदाच म्हणाला होता की आपण ऑनलाईन करणार आहोत आणि ते लिक्विड आहे त्यामुळं दुसरा काहीतरी विचार कर. मी विचारलं. मी म्हणलं हे बघ, मला काही फक्त बिझनेस नाही करायचा, मला हे प्रोडक्ट पोहोचवायचे म्हणून आपण हे चालू करतोय. आपल्याकडे आहे, त्यांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं तर आपण हेच म्हणजे का, म्हणजे फक्त प्रोडक्ट फक्त तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी तुम्ही, म्हणजे मला असं वाटतं बरं का की हे मला पोहोचवायचं होतं म्हणून मी सुरू केलं. तर त्यावेळी आता चॅलेंजेस बरेच येतात. म्हणजे सुरुवातीला तर काही वाटलं नाही, पण जेव्हा जेव्हा यायला लागले त्यावेळी खरंच पहिल्यांदा असं घाबरल्यासारखं होतं की तो लॉस झाला. हे होतं लिटरली, असं होतं की लोकांपर्यंत पोचायच्या आधीच ते कुठंतरी डॅमेज झालं आहे, फुटलं आहे, लिक्विड आहे, त्याला काहीच करता येत नाही किंवा ते आपल्यालाही वापरता येत नाही परत, असं झालं आहे. पण हळूहळू आम्ही त्याच्यावर चॅलेंजेस जे येत गेले त्याच्यावर सोल्युशन शोधत गेलो. की कधी कधी तर मी माझ्या नवऱ्याला असंही म्हणलं की आपणच कुरिअर कंपनी उघडूया. कारण ते एक आहे ना की मला जे पोचवायचे ते माझ्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवायचंय. तर माझा नवरा म्हणला आता जरासं होल्ड कर. म्हणजे माहिती आहे की आपल्या डोक्यात खूप येतं की आपण असं करू तसं करू तसं करू, बायका आपण कुठे कुठे पोचतो. पण
आम्ही त्याच्यावर हळूहळू सोल्युशन शोधले की आपण काय करू शकतो, कसं करू शकतो. मग पॅकेजिंग बदलायची आहे का, किंवा मग कुरिअर कंपनी बदलायची आहे का. अजूनही चॅलेंजेस आहेत, ही गोष्ट थांबणारी नाही आहे. कुठे ना कुठेतरी या गोष्टी अप्स अँड डाऊन्स होत राहतात. पण आम्ही याच्यावर सोल्युशन शोधतो. माझा नवरा ह्याच्यामध्ये खूप खूप सपोर्ट करतो. कारण माझा पूर्ण जे काही मी बघते ते पूर्ण क्वालिटीवर माझा हे असतो की मी क्वालिटी कशी ते बघणार. बाकीच्या गोष्टी नवऱ्याला सोपवल्यात मी आता. येस. सो आता छान चालू आहे. फक्त चॅलेंजेस येत राहतात. फक्त आम्ही एकदमच असं, जरी तुमचा स्वतःचा नवीन बिझनेस आहे, एखाद्या महिलेने नवीन चालू केला, चॅलेंजेस येतात, आम्हाला सुद्धा आलेले आहेत, अजूनही येत राहतील पुढे आणि सध्यासुद्धा चालू आहेत. पण याच्यावर आम्ही एक थोडा वेळ शांत बसतो, विचार करतो, काय करू शकतो याचे म्हणजे ऑप्शन शोधतो आणि त्यातलं वापरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येकाने मला वाटते असंच करावं. तुम्ही जरी नवीन आहात बिझनेसमध्ये आणि तुम्ही काही करत असाल, तर चॅलेंज आल्यानंतर एकतर महिलांचं कसं असतं, घरातून सपोर्ट नसेल तर थोडंसं घाबरायला होतं, भीती वाटते की आता मी काय करू, किंवा मग तिथंच थांबतात. तर तसं न थांबता शांतपणे विचार करावा आणि त्याच्यावर ऑप्शन शोधा आणि त्यातला कुठला ऑप्शन बेस्ट आहे तो निवडा आणि त्याप्रमाणे काम करा. तो नाही सूट झाला तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा आणि Yes. त्याप्रमाणे काम. बिझनेसमध्ये कस्टमरचा फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला असं काही कस्टमरचे फीडबॅक आलेत का? आणि तुमच्या आठवणीत असलेले एखादे छान कस्टमरचे फीडबॅक आमच्यासोबत शेअर करा. येस, कस्टमरचे फीडबॅक या या गोष्टीवर ना आपण खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. कारण तुम्ही ज्यांना देताय त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं फीडबॅक, आपला कुठलाही बिझनेस रन करताना कस्टमरचा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही निगेटिव्ह फीडबॅक पण येतील, काही खूप चांगले येतील. पण दोन्ही फीडबॅक्सवर मला वाटतं विचार करायला पाहिजे. कारण जर खरंच तुम्हाला ग्रो व्हायचं आहे तर फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघून चालणार नाही. तर तुमचं काय चुकतंय किंवा कस्टमरला तुमच्याकडून काय हवं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आम्ही त्याप्रमाणे जर काही एखादा निगेटिव्ह फीडबॅक आला किंवा आम्हाला बरेच सजेशन्स पण येतात की आपण असं, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही आम्हाला खूप आवडता पण तुम्ही हे असं केलंय. म्हणजे असे छान छान फीडबॅक्स येतात की जे खूप हक्काने सांगितलेले असतात. आता माझा एक ऑडियन्स बेस आहे, ते इतकं हक्काने सांगतो की हां नाही का, तुम्ही असं करा ना ताई प्लीज आमच्यासाठी. सो आम्ही त्याच्यावर विचार करतो. काही जण अगदीच रूडली सुद्धा कमेंट करतात, पण तुम्हाला त्याच्यावर खरंच चेंज करायची गरज आहे का आपल्याला, त्याने तुमच्याशी इतक्या निगेटिव्ह कमेंट का केली, खरंच आपलं काही चुकतंय का, याच्यावरही विचार करणं गरजेचं आहे. आणि खरंच त्याच्यावर काम करतो आणि आम्ही लिटरली त्यांना पुन्हा रिप्लायसुद्धा करतो की येस आम्ही हे बदल केलेले आहेत. आणि त्यांनाही मग वाटतं की चला, आपण ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला, जे प्रोडक्ट्स आपण घेतोय, तर ते त्यांना आपलीसुद्धा तितकीच काळजी आहे. आणि मी पहिल्यापासून सांगते की आपली USP आहे की जे काही पोचवायचं आहे ते शुद्ध आणि अगदी कुठलीही भेसळ न करता पोचवायचं आहे. ही USP आणि ती आम्ही मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि चांगले फीडबॅक्स म्हणशील ना तर खूप आहेत बरं का. म्हणजे इतकी गोड लोकं आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये आलेली ही. काही जण तर अशा कमेंटमध्ये, कधी कधी मला आमच्या वेबसाईटवर, स्वतःची वेबसाईट आहे, आम्ही ॲमेझॉनवर पण हा बिझनेस रन करतो, तर तिथेही छान छान कमेंट्स येतात की ताई खरं तर आम्हाला रिफाईंड ऑइल काय आहे किंवा लाकडी घाण्याची तेलं काय आहे हे माहिती नव्हतं. हा अवेअरनेसच नव्हता त्यावेळी. आणि आम्हाला वाटायचं की आम्ही जे वापरतो ते खूप चांगलं आहे. पण जेव्हा तू फक्त आम्हाला म्हणालीस म्हणून आम्ही ऑर्डर केलं. आणि एक कमेंट अशी होती की मला खरंच याबद्दल काही माहिती नव्हतं, पण ज्यावेळी मी फोडणी दिली ना, मला माझ्या आईची आठवण आली. कारण आई कशी स्वयंपाकघरात फोडणी द्यायची, तसा त्याचा वास येत होता. आणि खरंच मला खूप भारी वाटलं. एक नॉस्टॅल्जिया असतो ना आपल्याला जुन्या आठवणीत गेल्यानंतर आलेला. सो ती मुलगी मला म्हणाले की खरंच मला खूप छान वाटलं. मला वाटलं की हे नॉर्मल तेलच आहे, पण मला आत्ता कळलं की हे मी जेव्हा वापरते त्यावेळी माझ्या आई जेव्हा फोडणी द्यायची ना, तसा फील येतोय. आणि मग असे बरेच फीडबॅक्स आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे. त्यानंतर आमचं कस्टमर केअर पण आहे की जिथं आम्ही म्हणजे काही कोणाच्या क्वेरीज असतील, कोणाचं पॅकेज पोहोचलं नाही, या गोष्टींसाठी एक नंबर आहे, पण मी तिथे नसते. सो तिथेही बरेच फोन येतात की आम्हाला सरिताशी बोलायचं आहे. आणि शक्यतो जे 70च्या वरचे, 60-65 जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे फोन तिथे जास्त येतात, कारण त्यांना वेबसाईटवर फीडबॅक वगैरे द्यायला जमत नाही. तर तिथूनही फोन येतो की प्लीज तिला एवढा मेसेज द्याल का की तिच्यामुळं आता आम्हाला कोल्ड प्रेस ऑइल वापरायला मिळतंय, जे आम्ही पूर्वी वापरायचो आणि आम्हाला आता खूप छान वाटतंय.
पूर्वी आम्ही जे करायचो आता असं आमच्या घरामध्ये तसा सुगंध दरवळतो असे फोन येतात. आणि खरंच खूप धन्यवाद की तू खरं तर आता लाकडी गाणे फारसे बघायला मिळत नाही. खरं तर आत्ता चालू झालेत बरेच, पण एक 1.5-2 वर्षांपूर्वी फार बघायला मिळत नाही, आमच्या इकडे मिळत नाही. तुझ्यामुळे आम्ही हे वापरू शकतोय, पुन्हा हे सुरू झालेलं आहे. तर असे खूप एकतर मावशी होत्या, त्यांनी लकीली मी तिथं शॉपमध्ये होते, कस्टमर केअरवर त्यांचा फोन आला. त्या खूप दिवसापासून फोन करत होत्या, पण मी तिथं नसायचे. आणि लकीली त्या दिवशी आलं आणि त्या जवळपास अर्धा तास माझ्याशी बोलत होत्या की तू हे सुरू केलंस हे खूप चांगलं आहे, कारण हे खरंच खूप हेल्दी आहे, आपलं पारंपरिक आहे आणि ती तू जपतीयस. ह्याच्यासाठी खरंच आम्हाला तू खूप आवडतेस वगैरे. आणि मग मग मी ढगात असते की अरे खूप छान वाटतं ज्यावेळी हा फीडबॅक मिळतो तेव्हा. आणि खूप छान छान फीडबॅक्स आहेत. काही असे पण आहेत जे हक्काने आम्हाला सांगतात की तुम्ही इथं चुकताय, असं करा, असंही आहे. येस. येस, सो म्हणजे आम्ही सगळ्यांवर काम करतो. लोकांचा विश्वास, लोकांनी भरभरून दिलेलं प्रेम, यातनं तुमचा बिझनेस ग्रो होतोय. पण सक्सेसफुल बिझनेस वुमन होण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलाय? येस, मला तर एक्सपिरियन्स म्हणजे तुझ्या समोरच आहे की मी सध्या खूप आनंदी आहे. कारण सक्सेस म्हणजे काय, म्हणजे हे प्रत्येकजण त्याची व्याख्या वेगळी. काही जणांना रेव्हेन्यू जनरेट करणं म्हणजे सक्सेस. म्हणजे तुमचा टर्नओव्हर किती आहे बाबा, किती वाढला, किती काय, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. पण तुला मी पहिल्यापासून म्हणाले की बिझनेस करायचा म्हणून प्रोडक्ट लॉन्च झाला नाही, तर प्रोडक्ट होता म्हणून बिझनेस सुरू केला. कारण मला लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं होतं. आणि माझ्यासाठी सक्सेस म्हणजे लोक मला फोन करून सांगतायत की हे अगदी प्युअर आहे, ऑथेंटिक आहे, आणि ती ऑथेंटिसिटी जपत जपत आम्ही हे करतोय, त्याच्यासाठी मला ॲप्रिशिएशन मिळतं, हे माझं सक्सेस आहे. बऱ्याचदा असं होतं की चला बाबा काहीतरी डॅमेज झालं, लॉस झाला, तर मला तितकं वाईट वाटत नाही. पण कोणी मला म्हणालं की अरे हे म्हणजे आम्हाला असं ऑथेंटिक नाही वाटत, तर मला त्याचा जास्त त्रास होईल. आणि मला कुठेतरी असं वाटेल की हे माझं सक्सेस नाही आहे. त्यामुळे माझ्या यशाची व्याख्या म्हणजे हेच आहे की जे मी ठरवलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे का, किंवा ते मी अचीव करू शकते का, हे माझं सक्सेस. पण तरीही तुम्हाला जर सक्सेसफुल बिझनेस वुमन व्हायचं आहे, तर एकतर घाबरू नका. कारण बऱ्याच महिलांना खूप असतात डोक्यात विचार की मी याचा बिझनेस करेन, त्याचा बिझनेस करेन. आजकाल तर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स पण आलेले आहेत बिझनेस करण्यासाठी. पण कुठेतरी घाबरतात त्या की मी करू की नको, किंवा कुणाला घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही. खूप हुशार असतात पण घरून म्हणतात की नाही नको बाबा, आपल्याकडे बिझनेस म्हणजे कोणी केला नाही वगैरे, खूप भांडवल वगैरे. बरोबर. येस, तर घाबरू नका. तुम्हाला जर अगदीच वाटतंय ना घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, तर छोटंसं पाऊल उचला ना. सुरुवात छोट्यापासून करा. तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये, कारण कसं आहे ना, आपल्याला ते चॅलेंजेस पुढचे माहिती नसतात, किंवा आपल्याला माहिती नसतं की हे किती स्मूथली रन करणार आहे, आपण कॅपेबल आहोत, पण आपण सुरुवातच करत नाही. कुठेतरी म्हणतो की नको, फक्त पण मनातल्या आपण हे पण करू शकतो. एक असतं ना दिवा स्वप्न, की आपण हे करू ते करू. पण त्याच्यासाठी हळूहळू पाऊल उचलायला सुरुवात करा, छोट्यापासून सुरुवात करा. शक्यतो करून आधी प्लॅन लिहून काढा की तुम्हाला जर एखादा बिझनेस करायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही कशी सुरुवात करणार. अगदी मी म्हणणार नाही की लाँग टर्म गोल ठेवा, शॉर्ट टर्म गोल्स पण, एक लाँग टर्म गोल असलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी शॉर्ट टर्मनी जा, एक एक पायरी चढत जा. म्हणजे मग अगदीच लॉस जरी झाला तरी खूप लॉस होणार नाही. एकदमच खूप इन्व्हेस्ट करण्यापेक्षा छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे. आणि जर घरच्यांचा सपोर्ट असेल तर डेफिनेटली मी तर म्हणेन की अजून छान पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करा आणि हळूहळू त्या पद्धतीने काम करावं. दुसरं म्हणजे सुरुवातीला जेव्हा सगळ्या गोष्टी अशा छोट्या स्वरूपात असतात त्यावेळी ओके, पण ज्यावेळी आपला बिझनेस ग्रो होतो त्यावेळी सोपवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, खास करून महिलांच्या बाबतीत, आपणच सगळ्या गोष्टी करत असतो, सगळं छान मॅनेज करतो, पण ते छोट्या लेवलपर्यंत ओके. पण ज्यावेळी तुमचा बिझनेस वाढतो त्यावेळी आपल्याला वाटतं की घरामधलं काम असो किंवा बिझनेस असो, सगळं मीच केलं पाहिजे, कारण प्रत्येकाला सगळं परफेक्ट पाहिजे. तर हळूहळू टीम वाढवणं गरजेचं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपण एम्प्लॉई आणतो आणि आपल्याला वाटतं, अरे करेल का ती, तिच्यावर विश्वास ठेवा, ती करेल. किंवा एखादा माणूस तुम्ही ठेवला तो करेल, किंवा तुमची टीम आहे तिच्यावर हळूहळू गोष्टी सोपवायला शिका. त्यामुळं मग, कारण जर तुम्हाला ग्रो करायचं तर सगळ्या गोष्टी मीच करणार हे म्हणून चालणार नाही. मलाही आधी असंच वाटायचं की नाही आपणच करू. पण हळूहळू सोपवत गेला की तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला थोड्याशा मोकळ्या होता, तुम्हालाही वेळ मिळतो तेवढा, आणि तुमचा बिझनेसही हळूहळू रन होत राहतो. सो सोपवणं गरजेचं आहे, पण सोपवण्याच्या आधी जर तुम्ही एखादी गोष्ट एखाद्यावर सोपवता तर स्वतः आधी शिकून घ्या
म्हणजे जरी तो रिसोर्स अवेलेबल नसेल तर तुम्ही तिथे काम करू शकाल. येस. सो हे खूप गरजेचं आहे आणि घाबरू नका. चॅलेंजेस आले तर शांत विचार करून ॲक्सेप्ट करा ते चॅलेंजेस आणि त्याच्यावर सोल्युशन शोधा. नक्कीच शिकत राहणं, न बरोबर. घाबरता प्रत्येक येणाऱ्या Yes. संकटांना सामोरं जाणं किंवा आपलं प्रोडक्ट ग्रो करणं, या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मैत्रिणी आहेत, आपले प्रेक्षक आहेत, त्यांना जाता जाता काय सल्ला द्याल तुम्ही? मला वाटतं आत्ता माझ्या शेवटच्या प्रश्नामध्येच हे सांगितलेलं आहे की प्लॅन करा. जे तुम्हाला वाटतंय त्यातल्या किती गोष्टी खरंच तुम्ही करू शकाल हे एकदा डिसाईड करा. खरंच तुम्ही हे करू शकताय, मनामध्ये म्हणत राहा की येस मी करणार आहे आणि मी हे करू शकते. घाबरू नका. सुरुवात छोट्यापासून करा. डेफिनेटली सक्सेस मिळेल. सेल्फमेड सखी या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत होत्या आज सरिताताई, आणि त्यांनी आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलपासूनचा मोठा बिझनेस होण्यापर्यंतचा प्रवास आपल्यासोबत शेअर केला. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि सेल्फमेड सखी या शोला भरभरून जसं प्रेम देत आहे तसं प्रेम देत राहा आणि पाहत राहा लोकमत सखी.